ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आता राज्यपालांची भेट घेतली आहे। सत्ताधारी पक्षातील कलंकित मंत्र्यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे। भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शिरसाट, कोकाटे, नितेश राणे आणि योगेश कदम यांनी राज्यपालांकडे या संदर्भात तक्रार केली आहे। विरोधकांकडून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। काही मंत्र्यांची वक्तव्य असंवेदनशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम, मंत्री गिरीश महाजन, कारण हरिण ट्रॅप आणि या सगळ्या संदर्भात वारंवार त्यांचं नाव येतं, तर ते काय येतंय ते त्याचं स्पष्टीकरण अजून मिळत नाही। नेमकं काय त्याची चौकशी झाली पाहिजे, निष्पक्ष झाली पाहिजे। सो मंत्री योगेश कदम, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री नितेश राणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे। भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील, आमदार असतील, यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे। सरकार उलट या सगळ्या अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत आहे आणि मग न्याय मागण्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे आलेलो आहे। राज्यपाल महोदय न्याय देतील अशी अपेक्षा आहे। राज्यपालांनी न्याय नाही दिला तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ। जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही राष्ट्रपतींना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करू। परंतु निश्चित या महाराष्ट्रातील जे कलंकित मंत्री आहे, भ्रष्टाचारी मंत्री आहे, याला बडतर्फ केलं पाहिजे, या मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे, ही मागणी घेऊन आम्ही माननीय राज्यपालांची आज भेट घेतलेली आहे। असं आहे की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ठीक आहे, काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे, पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करायचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याकडे बघतात ना। तक्रार करणारे कोण आहेत, त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात।